सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात आणखी एक धक्कादायक घडामोडीमुळे मुंबई हादरली आहे। या गुन्ह्यातील एका आरोपीने पोलिसांच्या लॉकअपमध्येच आत्महत्येचा प्रयत्न केला। पुढे त्याच्यावरच्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। कोण होता हा आरोपी, काय भूमिका होती त्याची या कटामध्ये, पाहूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। खुद्द बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर गोळीबार। 14 एप्रिलच्या पहाटे झालेल्या या गोळीबाराचा आवाज कुणाच्या कानी पडलाही नसेल। मात्र या सगळ्या घटनाक्रमामुळे अवघ्या जगाचं मनोरंजन करणाऱ्या बॉलिवूड नगरीसह मुंबापुरी हादरून गेली। या घटनेमुळे सलमान आणि त्याच्या कुटुंबियांच्या दैनंदिन जीवनावर अजिबात परिणाम झाला नाहीये, पण त्याचे चाहते हवालदिल झालेत। या गुन्ह्यातील अनुज थापन या आरोपीने पोलीस कोठडीत आत्महत्या केली आणि त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। आज सकाळी 12:30च्या दरम्यान हे संपूर्णपणे प्रकार घडला आणि त्यामध्येच एकच मुंबई पोलिसांकडून जी धक्कादायक माहिती आहे ती पुढे आली। अनुज थापन यांनी 2 रिव्हॉल्वर त्यांना दिलेले होते, सोबत 40 काडतुसं देखील देण्यात आलेली होती आणि ही काडतुसं दिल्याच्या नंतर 2 राऊंड फायर करून त्यांनी चेक देखील केलेलं होतं। या संपूर्ण प्रकरणात जे मूळ सूत्रधार आहेत ते म्हणजे अनमोल बिश्नोई आणि बिश्नोई गँगचा जो सर्वेसर्वा आहे त्याचा, आणि ह्या 4ही आरोपांच्या विरोधात मकोका अंतर्गत जो गुन्हा आहे तो देखील दाखल करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने संपूर्णपणे तपास हा सुरू होता। परंतु ही जी धक्कादायक बाब आहे ती पुढे आलेली आहे ते म्हणजे अनुज थापन यांनी स्वतःच लॉकअपमध्येच आपला गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। आता अनुज थापनची क्राईम कुंडली सुद्धा बघूया। अनुज थापन हा बिश्नोई गँगचा सक्रिय गुंड होता। त्याच्या विरोधात खंडणी, शस्त्र बाळगणे अशा गुन्ह्यांची नोंद आहे। त्याला विकी आणि सागरवर पिस्तूल पुरवल्याच्या गुन्ह्यात पंजाबमधून अटक करण्यात आली होती। 14 एप्रिलच्या पहाटे गॅलेक्सी या सलमान राहत असलेल्या अपार्टमेंटवर गोळीबार करून शार्प शूटर विकी आणि सागर गुजरातकडे पळाले। त्या गोळीबाराची जबाबदारी बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने पोस्टद्वारे स्वीकारली होती। पोलिसांनी गोळीबार करणाऱ्यांचा माग काढत भुज गाठलं। गुजरात पोलिसांच्या मदतीने दुसऱ्याच दिवशी मुसक्या आवळण्यात त्यांना यश आलं। त्यांच्याकडील चौकशीत एक आरोपीची नावं समोर आली आणि त्यामुळे अनुजला सुद्धा बेड्या पडल्या। काळविटाच्या हत्येचा सूड उगवण्याच्या उद्देशाने लॉरेन्स बिश्नोई वारंवार सलमानला धमकावत होता। ही घटना त्याचीच परिणती होती। दुसरीकडे याच बिश्नोईचा निकटवर्ती असलेल्या गोल्डी ब्रारचा अमेरिकेत मुर्दा पडला। पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या कटात तो मुख्य सूत्रधार होता। गोळ्या घालून ठार केल्यानंतर डल्ला दलबीर टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली। एकंदरीतच बिश्नोई टोळीला 2 मोठे धक्के बसले। 8 मे मध्ये पोलीस कस्टडीत होता आरोपी नंबर 4। याच्यामध्ये काय फोर्सफुली त्याचा इंट्रोगेशन केलं आहे आणि पोलिसांनी बलचा वापर केला, त्यामुळे याची मृत्यू झाली। नाहीतर असा आरोपी फिट होता, काय कसला त्याच्या बिमारी नाही होता, काय पण नव्हता। त्याच्यामुळे PM मध्ये पण आम्ही एक रिटर्न ॲप्लिकेशन देणार आहे की आम्हाला त्या ॲप्लिकेशनमुळे आम्हाला इन कॅमेरा पाहिजे। त्या ॲप्लिकेशनमुळे आम्ही हायकोर्टला पण रिट दाखल करणार आहे। याच्यामध्ये आम्हाला प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन पाहिजे। अनुजच्या कोठडीतल्या मृत्यू प्रकरणी अनेक शंका उपस्थित होत आहेत। आता पोलीस तपासात काय समोर येतं यानंतरच या शंकांचं निरसन होईल। मुंबईहून निखिल चव्हाण आणि राशिद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।